मित्रांनो, हे कागदाचे रेशन कार्ड आता बंद होणार आहेत. मध्ये पिवळं, केसरी, पांढरं कोणतंही असो आणि तुम्हाला QR कोड असलेलं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे आणि याबद्दल अधिकृत शासन निर्णय सुद्धा आलेले आहेत. पण तुम्ही अशा प्रकारचं एक स्मार्ट रेशन कार्ड आता तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता आणि ते कसं डाउनलोड करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे मेरा रेशन आणि मेरा रेशन नावाचं हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, जे आपल्या भारत सरकारचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. येथे इंग्लिश, मराठी, हिंदी तुमच्या पद्धतीने तुम्ही भाषा निवडू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे. ज्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झालेला आहे. ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट EM-PIN याला स्किप करून घ्यायचं आहे. आता इथे काही परमिशन मागेल त्या देऊन टाकायच्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता वरतीच तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड पाहायला भेटून जाईल, ज्यामध्ये तुमच्या रेशन कार्डबद्दलची सर्व डिटेल आहे आणि त्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्याची मागची बाजू पाहायला भेटून जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला एक छोटासा डाउनलोड बटन दिसणार आहे, ज्यावरती जर का तुम्ही क्लिक केलं तर तुमचं हे स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड होऊन जाणार आहे आणि ते अशा प्रकारे दिसेल. तर हे रेशन कार्ड तुम्ही फक्त 1 मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने. आणि तुमचं जर का हे कागदाचं रेशन कार्ड आता खराब झालं असेल तर हे जे आपण आता डाउनलोड केलं स्मार्ट रेशन कार्ड आहे याचं PVC कार्ड बनवून सध्या तुम्ही वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ते सुद्धा त्यांच्या स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करू शकतील. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कम्प्युटर वर्ल्ड सेंटर. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.